माझं नाव शहाजी कर्डेकर आहे. मी ठाण्यावरून आलेलं आहे आणि मी डॉक्टर भाग्येश सरांचं नाव ऐकून इथपर्यंत पोहोचलेलं आहे. मला आत्तापर्यंत वेट आणि बीपीचा भरपूर त्रास होता. मी बऱ्याच ठिकाणी चेक केलं, सर्वच याच्यातनं हे केलेलं आहे पूर्ण, पण मला पाहिजे तेवढा फरक नाही जाणवला. परंतु ह्या रेसिडेन्स कॅम्पला आल्यानंतर ह्या 5 दिवसात भाग्येश सरांनी जे लेक्चर दिलं किंवा ज्या गोष्टी समजून सांगितल्या किंवा इथे आल्यानंतर जी आपली डेली दिनचर्या आहे, त्या दिनचर्येत सकाळी उठल्यापासून काय खायचं, जीवन कसं जगायचं, कसं आनंदी राहायचं, कसं हेल्दी राहायचं, हे या 5 दिवसात खूप शिकलेलं. कारण याच्या आधी होतं, पण ह्याप्रमाणे ह्या नित्यनियमाने जेवण पूर्वी करायचो, पण हे जे आहे सलाड वगैरे हे पूर्वी नाही, पण सलाडचे किती फायदे आहे ते ह्या याच्यात कळालं. आणि ह्या 4 दिवसात एवढं हॅप्पी वातावरण व्हायला लागलं. मला पूर्वी वाटलं होतं की डायबिटीज वगैरे असेल, पण ह्या 5 दिवसात डेली चेक केलं, कधीही कुठलीही हे सापडली नाही. आणि मला स्वतःलाही ह्या 5 दिवसात खूप हलकं वाटतं. याच्यानंतर मला असं म्हणजे भाग्येश सरांच्या ह्याच्याने खूप मन पण चेंज झालं. आणि मी परत माझे जे काही लोक आहेत, जे काही परिचयाचे आहे, जे काही समाजामध्ये हे आहे, ह्या DFFच्या माझ्या माध्यमातून जेवढा काही माझ्याकडनं DFFला फायदा करता येईल, फायदा इन द सेन्स लोकांचं भलं चांगलं, ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांचा विश्वास नाही, त्या लोकांचा जेणेकरून विश्वास होऊन त्यांना निरोगी जीवन कसं जगता येईल ह्याबद्दल जसा मला फायदा झालेला आहे, माझ्या फॅमिलीत बऱ्याच लोकांना फायदा झालेला आहे, माझ्या परिचयाच्या पण बऱ्याच लोकांना मी सांगितलेलं आहे. त्या सगळ्यांचा फायदा अजून मला झाल्यानंतर अजून हे, आणि भाग्येश सरांना भेटून मला खूप जो काही मनावर बोज होता, आत्तापर्यंत मला वाटायचं की मला BP आहे, वेट आहे, पण आज मला काहीच वाटत नाही आहे की मला हे आहे की काय. मी बाहेर अगदी व्यवस्थित हॅप्पी लाईफ जगू शकतो. आता इथून पुढे जे आहे हे नक्कीच मी करून सरांनी जी काही जबाबदारी दिली आहे ती व्यवस्थित पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.